ते इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तत्काळ कोणतीही भाडेवाढ लागू केली जाणार नाही, असं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं। डिझेल दरवाढीच्या अनुषंगानं आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10,87,000 लिटर डिझेलची आवश्यकता असते। नुकतीच डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 10 पैशांची वाढ झाली आहे। त्यामुळे महामंडळावर दररोज सुमारे 33,70,000 रुपये तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे। तसंच मागच्या महिन्यात महामंडळाला सुमारे 76 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली। वाढत्या खर्चामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे। मात्र सर्वसामान्य प्रवाशांवर कमीत कमी भार पडावा यासाठी इंधन बचत, ई बसचा वाढता वापर आणि महसूल वाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर दिला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं। आता राज्याच्या विविध